तर पेन्शन म्हणजे फक्त निवृत्ती वेतनाची रक्कमच नाही, तर तो तुमच्या भविष्याचा आधार आहे। नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NPS किंवा UPS यामध्ये एकदाच तुम्हाला चॉईस करता येणार आहे, एकदाच निवड करता येणार आहे। म्हणजे जर एकदा तुम्ही UPS ही योजना निवडली तर तुम्हाला पुन्हा NPS मध्ये आता जाता येणार नाही। सरकारने UPS युनिफाईड पेन्शन स्कीम अधिक आकर्षक करण्यासाठी टॅक्स बेनिफिट्स, ग्रॅच्युइटी, मिनिमम पेन्शन आणि फॅमिली पेन्शन हे लाभ सुद्धा त्यामध्ये दिले आहेत, ज्यामुळे हे सगळे पर्याय जवळजवळ जुन्या पेन्शन योजनेसारखेच वाटतात। इतकंच नाही तर तुमची चॉईस देण्यासाठी जी काही आधीची मुदत होती ती वाढवून या महिना अखेरपर्यंत म्हणजेच 30 सप्टेंबर 2025 पर्यंत करण्यात आली आहे। म्हणजे तुमच्याकडे उरला आहे फक्त 1 महिना। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही विचार करून डिस्कशन करून तुमची चॉईस देऊ शकता, NPS की UPS। त्याचबरोबर अटल पेन्शन योजनेअंतर्गत सुद्धा भविष्यामध्ये जास्तीचा परतावा मिळण्याची शक्यता आहे। इतर राज्य सरकारांनी पेन्शनधारकांसाठी फेस्टिवल बोनस, भत्ते आणि वाढीव पेन्शन देण्याच्या देखील घोषणा केल्या आहेत। या संदर्भातील एक सविस्तर व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध आहे, तो नक्की बघा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा, कारण ही माहिती मिळाल्यानंतर लवकरात लवकर सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचा योग्य तो निर्णय घेता येईल। म्हणजेच पेन्शनसाठी घेतलेला आत्ताचा हा निर्णय आपल्या वृद्धापकाळामध्ये कामाला येईल।